पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका. कारण आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी माहिती माहीत नसल्यामुळे दरवेळी हजारो शेतकरी पात्र असूनही त्यांच्या खात्यावरती एकही रुपया येत नाही. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेकांना वाटतं सरकारने पैसे दिलेच नाहीत, पण खरं कारण असतं त्यांच्या स्वतःच्या कागदपत्रामध्ये. आता तुम्ही म्हणाल माझं तर सगळं ठीक आहे, मला काळजी कशाची, पण थांबा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्यापैकी फक्त एक जरी गोष्ट अपूर्ण असेल तरीही तुमचा 9वा हप्ता थेट अडकू शकतो. आणि शेवटी मी तुम्हाला अशी एक सोपी पद्धत सांगणार आहे ज्यामुळे अवघ्या 1 मिनिटात तुम्ही स्वतःच्या मोबाईलहून तपासू शकता की तुमच्या हप्त्यामध्ये हप्ता येणार आहे की नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तिसरी गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. आणि हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच मराठी अपडेट 2.0ला सबस्क्राईब करून घ्या. कारण नमो शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा आणि कर्जमाफीचे अधिकृत अपडेट सर्वात आधी इथेच मिळतात. तर चला पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहूया. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकरी बांधवांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये मिळतात. आणि त्याचबरोबर PM किसानच्या योजनेचे वेगळे 6,000 रुपये म्हणजे एकूण 12,000 रुपयांचा फायदा दरवर्षी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतो. आणि मागचा हप्ता कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधीच जमा झालेला आहे. आणि आता सर्वांचं लक्ष ते पुढच्या हप्त्याकडे, जो PM किसानच्या हप्त्याबरोबरच वितरित होण्याची शक्यता आहे. पण शेतकरी बांधवांनो, तारीख कोणती असो, खरा प्रश्न वेगळाच आहे. तारीख जाहीर झाली तरी तुमचा हप्ता खरंच तुमच्या खात्यावरती येतो का? शेतकरी बांधवांनो, कारण शेतकरी बांधवांनो, दरवेळी हेच होतं. तारीख येतो, हप्ता वितरित होतो, पण काही शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे येतच नाहीत. आणि याचं कारण फक्त एकच असतं, त्या 3 चुका. त्यातली एक गोष्ट अपूर्ण जरी असली तरी पैसे मात्र तुमच्या खात्यामध्ये येत नाहीत. त्यासाठी एक एक करून सविस्तर बघूया, जेणेकरून तुमच्या बाबतीत असं होणार नाही. शेतकरी बांधवांनो, पहिली गोष्ट आहे फार्मर ID. ज्या शेतकरी बांधवांकडे अजूनही युनिक फार्मर ID नाही, त्यांचा हप्ता थांबण्याची दाट शक्यता आहे. हे कार्ड काढणं फार अवघड नाही आहे. जवळच्या आपल्या सरकारी सेवा केंद्रात जाऊन किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही स्वतःचा अर्ज नोंदवू शकता. नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक युनिक फार्मर ID मिळतो. तो थेट तुमच्या आधार कार्डशी लिंक असतो. आणि शेतकरी बांधवांनो, एकदा हा ID तयार झाला की पुढे येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ याच IDच्या आधारे मिळत असतो. त्यामुळे काम एकदाच करून घेतलं तर पुढचा त्रास कायमचा वाचतो. पण जर हे नसेल तर पुढच्या 2 गोष्टी कितीही पूर्ण असल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही. शेतकरी बांधवांनो, पण थांबा, पहिल्या मुद्द्यापेक्षाही दुसरा मुद्दा अजून महत्त्वाचा आहे. कल्पना करा, सरकारने हप्ता जाहीर केला, गावातल्या सगळ्यांच्याच खात्यामध्ये पैसे आले, पण तुमच्या खात्यात अजूनही 1 रुपयाही आला नाही. आणि नंतर कळलं एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा हा हप्ता अडकला आहे. शेतकरी बांधवांनो, दुसरं कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं. शेतकरी बांधवांनो, पैसे DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यावरती जमा होतात. आणि त्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुकशी लिंक असणं आता अनिवार्य झालेलं आहे. हे लिंक आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या तुमच्या बँक पासबुकवर छापलेल्या आधार क्रमांकावरून किंवा जवळच्या बँक शाखेत जाऊन ते सहज तपासू शकता. हे लिंक नसेल तर हप्ता मंजूर होऊन तो अडकू शकतो. आणि शेतकरी बांधवांना वाटतं की आपला हप्ता आलाच नाही, पण खरंच तर कारण हेच असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही एक गोष्ट तपासायला फक्त 2 मिनिटं लागतात, पण दुर्लक्ष केलं तर महिना हप्ता हा अडकू शकतो. शेतकरी बांधवांनो, तिसरा हप्ता सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तो सर्वात जास्त लक्ष देऊन पहा. शेतकरी बांधवांनो, जी सर्वात जास्त शेतकरी बांधवांना अडचणीत आणते ती म्हणजे eKYC. शेतकरी बांधवांनो, ज्यांची eKYC अपूर्ण आहे त्यांचं नाव लाभार्थी यादीतून तात्पुरतं वगळलं जाऊ शकतं.
आणि हप्ता थांबतो. शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी तुम्ही घर बसल्या PM किसान मोबाईल ॲपवरून OTPच्या माध्यमातून करू शकता किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीनेही करू शकता. दोन्ही पद्धती एकदम सोप्या आहेत. फक्त 5 मिनिटाचं काम आहे. पण हे काम टाळलं तर अनेक हप्ता अनेको महिने अडकून राहतो. आणि शेतकरी बांधवांनो, इथेच एक सामान्य चूक म्हणजे शेतकरी बांधव करतात ती म्हणजे माझं मागच्या वेळी ई-केवायसी झालं होतं ना, मग आता कशाला करायचंय असं समजून दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, सरकारकडून वेळोवेळी माहिती अद्ययावत करण्यासाठी सूचना येतात आणि जर तुमचं नाव यादीत असूनही स्टेटस अपडेट दाखवलं नाही तर पुन्हा एकदा तपासणी करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे एकदा चेक करायला काय जातंय. शेतकरी बांधवांनो, चला आता काही महत्त्वाचे प्रश्न पटापट सोडूया, कारण हे प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनात येतच असतात. पहिला प्रश्न आहे, या तिन्ही गोष्टी पूर्ण असतील तर वेगळा अर्ज भरावा लागतो का? तर याचं उत्तर आहे नाही. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आधीच PM किसानची योजनेचे लाभार्थी असाल तर नमो शेतकरी योजनेसाठी वेगळा फॉर्म किंवा अर्ज भरण्याची गरज नाहीये. शेतकरी बांधवांनो, लाभ हा आपोआप मिळतो. दुसरा प्रश्न, हप्ता न आल्यास तक्रार कुठे करायची? तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या जवळच्या कृषी विभाग कार्यालयात जाऊन किंवा हेल्पलाईनवर संपर्क करून तुम्ही स्टेटसची चौकशी ही करू शकतात. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नवीन शेतकरी नोंदणी करू शकतात का? तर हो, हे अगदी करू शकतात. शेतकरी बांधवांनो, अजून योजनेत नोंदणीकृत नाहीत ते देखील गावागावात तलाठी कार्यालयात किंवा कृषी सहायकाचा संपर्क करून नोंदणी करू शकतात. शेतकरी बांधवांनो, तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये एक लिंक दिली आहे. त्या व्हिडिओच्या लिंकवरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. 1 मिनिटात कळेल तुम्ही पात्र आहात का नाहीत. तुम्हाला स्क्रीनवरती ती लिंक दिसतही असेल. आणि शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला मी सांगितलं होतं ना की बहुतेक शेतकरी बांधवांना ही गोष्ट माहीतच नसते. आता तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे ही माहिती तुमच्या गावातल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत किंवा तुमच्या शेजारी पाजारी शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही हप्ता विनाकारण अडकणार नाही. असेच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा. भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत